चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजनतांनार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्धी मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इट्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांचे. ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरवयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक होऊन लिहून देतो पेढीवरी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती येसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले. तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदा ते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छिती संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते. असा प्रश्न ऐकून समर्थ बोलेल त्या लागून त्यांच्या पादुका म्हणून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस केल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्करगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देवी सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तू अन धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी. मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत षोडश द्याय गोडा हा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात. जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन. त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य. स्वामी सुतने नती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करीती. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निजमातेचा शोक पाहुणे दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने.
नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकुनिया देव मामलेदार हसूनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे निदूर होयेची ऐसे माझे निदूर नोहेची ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परित यांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणबंदिती स्तवन करीती तयाचे स्वामी सुत तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाला नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुणी असो स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे छेले घेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामी सुत दिवस दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लोकिले भजनात कीर्ती ध्वज उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावया स्वामी सुताची त्याप्रती मनातीत खून सांगती ऐकुनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोट दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिले मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूते मंदिरी प्रथुरी आणावे पाहुणी या समर्थासी उल्हास सुताची मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरून हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालोनी प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनिया स्वामी सुत निशब्द होई कल्पना न सहाय त्यासी स्वामी विन केसे जीवन वारंवार विनवी स्वामी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्हा तव हृदयी वास करू निश्चयी चिंता काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंती बहु खिन्न झाला परतोनी नाही झाला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समजता ते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईत पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्था त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोट आला नाही दिवसे दिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडवकी याचा अर्थ स्पष्ट होता जो तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित पर्व न कली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्थान करुणी परी गंधन लाविती
भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणक्षणी, तुक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला, मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे मजला समाचार, परत्र पावला आत्मज, निजपुत्र न करता, एकुणी करीती एकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे, असो मग काकूबाई कलकोटी लवलाही, परतोणी आल्या पाही, बोलल्या काय समताते, सूत आपुला भक्त, स्वनी अकाली पावला कामरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय केसे, समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढून निबळेची मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवद तिथून दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचे सारामृत ज्ञानप्रभू कथा संमत भाविक भक्त परिवस होत. सप्तम दशाध्याय गोडा. श्री भगवच्चार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समता, ते तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना, जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समय मोर पंखरासी, अधिकारी नेमू गादीची, चिंता तुम्ही न करावी, मोर पंखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती, आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना, असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान, दादा तयांच्या विनाम, त्यांचे शरीरी असमाधान, कृश होत चालला, काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एकेवी दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले, समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेव घाल त्यासी, आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता, समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहिल्या, केजगाव मोगला इथं, तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थाप्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे, ते म्हणती काकूबाईंनी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या, बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगामच लागी, समर्थ वृत्त ऐकुनी, म्हणती द्यावे पाठवूनी, बळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी, समर्थ पुनश्च बाईसी बोलते, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की, शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईत पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी, दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कपनी झोळी निशान, ब्रह्मचारी दादासी उपदेशिती, दिवस दिशी गोसावी, होऊन गादीसी चालवावे, आपण दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्यांची, या व्यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटखट करोनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोट पाठविले, समर्थे समयासी आज्ञा केली, भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादांच्या, मोर्चेले आणून सत्वरी धरा म्हणती, त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच, श्रींच्या पादुका शिरी पडता उत्परती झाली त्यांच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते, धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुनिवृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले, ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता, दादाची या शिरे ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोले, तीयसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको, काकूबाई बोले वचन एकासी, गोसावी बनवून टाकिल्या आपण मारून, इतुकेची पुरे झाले, कोण ऐशा वचनाला, समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर, काकूबाईंनी अकांत करून मांडिता अनर्थ, नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते, परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली, दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविले भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार, समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी, अनसुया तुझी माता, तिच्यापाशी भिक्षा मागा आता,
अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवाद कारण एकुणी मातेची उक्ती दादा ती जप्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्रांचे एकुणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबईपुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्रार्थू कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टम दशाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.